नमस्कार. जनता दरबारामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या चांगल्या प्रयोगांची दखल आपण आपल्या ह्या जनता दरबारामध्ये घेत असतो आणि त्यासाठी तुमच्याकडून आम्हाला भरघोस प्रतिसाद मिळालेला आहे. अनेक चांगल्या प्रतिक्रियाही लाभलेल्या आहेत. त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. आज आपण अत्यंत वेगळ्या विषयावरचे प्रयोग बघणार आहोत. आजचा विषय आहे मानसिक रोग आणि मनोरुग्ण. मनोविकारांकडे बघण्याचा आपल्या सगळ्यांचा दृष्टिकोन एक वेगळाच आहे. म्हणजे कोणी मनोरुग्ण व्यक्ती असेल तर आपण नकारात्मक म्हणा किंवा थोडंसं त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचाच आपला कल असतो. पण तसं नाही आहे. नेमकं मानसिक रोग काय आहेत, मनोविकार काय आहेत, ह्याविषयी आपण माहिती करून घेणार आहोत. आणि हे सगळे मनोविकार जे आहेत ते पूर्णपणे बरे होतात हाही विश्वास आपण देणार आहोत. मनोरुग्ण बरे व्हायचं प्रमाण आता खूप वाढत चाललेलं आहे. आता गेले 10 वर्षामध्ये ह्या आधुनिक उपचार पद्धतीमुळे नवीन नवीन प्रकारची अनेक औषधं उपलब्ध झाली आहेत आणि त्याच्यामुळं मनोरुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण हे खूपच वाढत चाललं आहे. सध्याच्या धकाधकीच्या या कालखंडामध्ये मानसिक रोगांचं प्रमाण खूप वाढत आहे आणि ही कुठेतरी चिंताजनक बाब आहे. आणि त्यामुळे ह्या मानसिक रुग्णांसाठी शासकीय पातळीवरती जी रुग्णालये आहेत ती अपुरी पडत आहेत. सध्या मनोरुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. ह्या आजकालच्या धकाधकीच्या ह्या जीवनामध्ये आणि स्ट्रेन आणि स्ट्रेस ह्या दोन्ही गोष्टीमुळे मनोरुग्णांचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 4 मनोरुग्णालय आहेत. पुणे, ठाणे, रत्नागिरी आणि नागपूर. आणि ह्या 4 मनोरुग्णालयामध्ये साधारणपणे 3,500 ते 4,000 रुग्णांची सोय होते. सध्या तरी प्रमाण हे वाढत चालल्यामुळं आणखी त्याची गरज आहे असं वाटतंय जरा थोडंसं. एकंदरीतच मनोरुग्णांकडे दुर्लक्ष करण्याच्या वृत्तीमुळे आणि शासकीय रुग्णालय अपुरी पडत असल्यामुळे रस्त्यावर भटकणाऱ्या मनोरुग्णांचं प्रमाण सध्या खूप वाढतं आहे. आपणही रस्त्यावरती अनेकदा असे मनोरुग्ण बघत असतो, पण त्यांच्यासाठी थांबायला आपल्याकडे वेळ नाही. पण ह्या मनोविकलांग रुग्णांसाठी सुद्धा कार्य करणारं एक दाम्पत्य आम्हाला भेटलं. त्या दाम्पत्याच्या कामाविषयी आपण लक्ष देणारच आहोत, बघणारच आहोत. पण तत्पूर्वी रस्त्यावर भटकणाऱ्या या मनोरुग्णांच्या दुनियेमध्ये आपण जाऊया. अस्थिर मनाच्या गर्तेत वणावणा भटकणारे हे असंख्य जीव. त्यांचं भटकणं, सोसणं मानवी शक्यतांपलीकडचं. हे असं का, हा प्रश्न वारंवार आपल्या मनाला टोचत राहतो. ज्यांनी सांभाळायचं त्यांनीच वाऱ्यावर सोडून दिलं. आपण कुणालाच नको आहोत ही जाणीव ह्या जीवांना नाही. मीपणाची ओळख पुसून गेलेली. मी कोण, मला कुठे जायचंय, काय करायचं आहे, सारे प्रश्न नेणिवेच्या पलीकडचे. उकिरड्यावरचं जगणं उमजतही नाही. हरवलेले शुष्क डोळे, अंगावर भाराभार जखमा आणि ठसठसणाऱ्या वेदना. बेवारस पोकळीतलं जगणं. मरण येत नाही म्हणून जगलेलं, निरर्थक. पण अचानक या उकिरड्यावरच्या निरर्थक बेवारस जगण्याला अर्थ मिळतो. प्रेम, माया, आपुलकीनं ओथंबलेल्या ह्या निवाऱ्यात, डॉक्टर धामणे पती पत्नींच्या ह्या अंगणात. रस्त्यावर फिरणाऱ्या मनोरुग्ण महिलांना या प्रकल्पामध्ये आणून त्यांच्यावर औषधोपचार करून त्यांना पुन्हा त्यांच्या घरी पाठवण्याचं महत्त्वपूर्ण कार्य करतायत डॉक्टर राजेंद्र धामणे आणि डॉक्टर सुचेता धामणे. एकदा असंच एका उकिरड्यावरती अहमदनगरच्या जवळ एक मनोरुग्ण आम्हाला दिसला. तो काहीतरी खात होता. काय खात असावा म्हणून आम्ही दोघेही थांबून त्याच्या जवळ गेलो आणि बघितलं की तो काय करतोय. तर अत्यंत विदारक दृश्य बघायला मिळालं, जे आमच्या आयुष्याला कलाटणी देऊन गेलं. उकिरड्यावर असणारी विष्ठा तो मनोरुग्ण खात होता आणि इतक्यावरच तो थांबला नाही. आम्ही सुन्न झालो. जे दृश्य बघितलं अत्यंत शिसारी आणणारं, अत्यंत विदारक दृश्य होतं. परंतु ते आमच्या आयुष्याला एक वेगळं वळण देऊन गेलं आणि आम्ही विचार केला की ही परिस्थिती आपण
आपल्या पातळीवरती थोड्याफार प्रमाणामध्ये बदलू शकतो. आम्ही तातडीने आमच्या जवळचे आमचे टिफिन त्याला खायला दिले आणि मग त्याच्यानंतरचा आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. रस्त्यावर घाणीत पडलेल्या ह्या माणसांना हे दोघं जण जेवू घालत होते. त्यासाठी ऑफिसला जाण्यापूर्वी स्वतः सुचेताबाई 40 डबे स्वतः स्वयंपाक करून तयार करायच्या आणि हे डबे घेऊन ऑफिसला जाण्याच्या मार्गामध्ये अशी जी माणसं त्यांना भेटायची त्यांना स्वतःच्या हाताने हे दोघं जण असे डबे जेवू घालायचे. असा त्यांनी उपक्रम अनेक वर्ष केला. एकदा अशीच एक तरुण मुलगी त्यांना रस्त्यावर भटकताना सापडली. या दोघांनी तिला जेवू घातलं. पण यानंतर आता या मुलीचं काय होणार या विचारातून ह्या दोघांच्या मनामध्ये या प्रकल्पाची कल्पना आली. तर सुजाताबाई म्हटले की आता या मुलीचं काय होणार. असं वाटलं होतं की तिला आता कुठेतरी आधार देण्याची गरज आहे. ती अशी रस्त्यावर तरुण मुलगी अशी रस्त्यावर फिरती, कारण आज घरातली स्त्री सुरक्षित नाही आहे, तर रस्त्यावर ही स्त्रीचं काय होणार. तर त्यासाठी त्यांचं फक्त जेवण देणं हा त्याच्यावर उपाय नाही आहे, तर त्यांच्यासाठी आपलं पुनर्वसन केंद्र किंवा त्यांना निवारा, अन्न निवारा आणि त्यांच्यावर मनोरुग्णांचे औषधोपचार याचीही गरज त्यांना आहे, की जेणेकरून आपण औषधोपचार करून त्यांना परत त्यांना फॅमिलीमध्ये आपण रियुनाईट करू शकू, त्यांचं पुनर्वसन करू शकू. हा त्या क्षणी जाणवला, विचार आला डोक्यात. रस्त्यावरती भिकारी सुद्धा असतात आणि मनोरुग्ण सुद्धा असतात. आता या दोन्हींमधला फरक कसा ओळखावा. तेव्हा डॉक्टर म्हणले की भिकारी जे असतात ना ते सतत मागत असतात आणि मनोरुग्ण जो असतो ना तो नेहमी शून्यात हरवलेला असतो. मानसिक आजार हा एक आजार म्हणून स्वीकारायला हवा की हा याला हा प्रश्न आहे. आणि मग मानसिक आजार जर असेल तर त्याची लक्षणं तो त्याच्या वागण्यामधून त्याच्या बोलण्यामधूनच ती व्यक्त करणार ना. त्याच्यामुळे अशा रुग्णांचा तिरस्कार केला जातो, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे. आणि तो तिरस्कारच इतक्या टोकाला जातो की त्याच्यानंतर ही माणसं घरातच नको. एकदा अशीच 72 वर्षांची वृद्धा या दोघांना रस्त्यावर भटकताना सापडली. त्यांनी तिला घरी आणलं, तिची विचारपूस केली, तिच्यावर औषधोपचार केले. तेव्हा त्यांना समजलं तिला वेड लागलं म्हणून तिच्या मुलानेच तिला रस्त्यावर सोडून दिलेलं होतं. डॉक्टरांनी त्या आजीला बरं केलं, तिचा मुलगा शोधून काढला आणि तिच्याच घरामध्ये तिला पुन्हा एकदा आसरा दिला. आता ही ज्या लोकांना त्यांची माणसं ब्याज वाटतात ती आपल्याला आपली जीवलग वाटतात, की आम्हाला दोघांना ती जीवलग वाटतात. याचं कारण आहे की जी वैचारिक भूमिका आम्ही जोपासतो आहोत. संतांनी सांगितलंय, प्रेषितांनी सांगितलंय, तरीही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. आम्ही काय केलं, वेगळं काही केलं नाही, फक्त ती जी शिकवण आहे ती जगण्याचा प्रयत्न केला. आज अशा सोडून दिलेल्या 40 महिला ह्या प्रकल्पामध्ये औषधोपचार घेत आहेत आणि त्यापैकी 19 महिला आपापल्या घरी परत गेलेल्या आहेत. या संपूर्ण कार्यवाहीसाठी एक विशिष्ट प्रक्रिया किंवा प्रोसिजर आहे. एखादी मनोरुग्ण महिला सापडली की तिला इथे घरात आणलं जातं. पोलीस स्टेशनला रीतसर नोंदणी केली जाते. नाम क्या है तेरा? इथे आणल्यानंतर तिच्या वस्तूंची नोंद केली जाते, तिचे फोटो काढले जातात, रजिस्टरमध्ये तिच्याविषयीचा सर्व तपशील भरला जातो आणि मग त्यांची स्वच्छता केली जाते. उकिरड्यावरच जगल्यामुळे ह्यांच्या अंगाला प्रचंड दुर्गंधी असते, अंगावर जखमा असतात, रोग असतात. त्यामुळेच प्रथम यांचे केस कापले जातात. असं दिसून येतं की 5-5, 6-6 वर्ष त्यांनी आंघोळी केलेल्या नसतात. स्वच्छतेचा कुठलाही मागमूस नसतो. केसांमध्ये उवा झालेल्या असतात, जटा झालेल्या असतात, किडेही झालेले असतात. अंगावर वेगवेगळ्या प्रकारच्या जखमा असतात. मनावरच्या जखमा तर असतात, पण अंगावर वेगवेगळ्या जखमा असतात. त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये वेगवेगळे शारीरिक आजारही आढळतात. अशा वेळेस सर्वप्रथम पहिलं जे काम करावं लागतं ते त्यांची स्वच्छता. ही अशी कामं करण्यासाठी कुणाची इच्छा नाही, पैसे देऊन सुद्धा मनुष्यबळ उपलब्ध नाही. पण त्या बाबतीत डॉक्टरांची तक्रार नाही. स्वतः सुचेताबाई अतिशय प्रेमानं केस कापतात आणि मग सुगंधी साबणासह गरम पाण्यानं ह्यांना आंघोळी घालतात. त्यांचे घाण कपडे स्वतः कचऱ्यात टाकतात आणि मग ती बाथरूमही स्वतः धुवून काढतात. मग सुसनात अशा या रोग्याला औषधोपचार देऊन त्यांना सात्विक नाश्ता पुरवला जातो. त्यानंतर ह्या पेशंटच्या सर्व तपासण्या केल्या जातात.
रस्त्यावरच जगणं असल्यामुळे या महिलांना अनेकविध आजार असतात. जसे पोटाचे असतील, घशाचे असतील, त्वचेचे असतील. जेव्हा पेशंट असे रस्त्यावर फिरत राहतात, दिवसेंदिवस त्यांची तब्येतही खराब होते, त्यांच्या स्वतःच्या शरीराकडे किंवा स्वतःची काळजी घेण्याकडेही दुर्लक्ष होऊन जातं. मग ते रस्त्यावर असेच फिरत राहतात. हा हात पूर्णपणे एक काळ सडलेला होता. हात सडला, हातामध्ये किडे वळवळू लागले, तरीही तिला समजत नव्हतं की तिच्या हातामध्ये किडे झाले, तिला असा प्रॉब्लेम झाला आहे. त्याच्यानंतर तिच्या पूर्ण दोन्ही मांड्या आणि पाठीमागचा भाग हाही पूर्ण सडलेला होता. एका ठिकाणी अहमदनगरमध्ये एका वर्दळीच्या ठिकाणी ती बसून होती आणि हे बरं करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे उपचार केले. त्याच्यानंतर ती बरी झाली. आता चांगली. रस्त्यावरचं आयुष्य अत्यंत वेदनामय, हालअपेष्टांनी भरलेलं असतं. त्यामुळे कोणी कितीही भार झालं, ब्याद वाटली तरी त्यांना रस्त्यावर सोडणं हा काही मार्ग नव्हे. अर्थात ह्या दुःखी जीवांना इथे आसरा मिळालेला आहे. हे दोघं डॉक्टर पती-पत्नी जे काय करतायत ना, त्याला अक्षरशः तोड नाही आहे. विलक्षण कामे आमचं डेअरिंग होत नाही. अशा लोकांजवळ रस्त्यात जाऊन बोलायचं, बघायचं, उभं राहायचं आमचं नाही डेअरिंग होत. आणि ही माणसं त्यांना रस्त्यात उचलून आणू शकतात, त्यांच्यावर ट्रीटमेंट करू शकतात. हे सगळं अजब होतं. याच्यामध्ये मुळात एकतर अज्ञान, अंधश्रद्धा, अत्यंत विकोपाला गेलेली कौटुंबिक परिस्थिती, एकमेकांमध्ये सामंजस्याचा अभाव, सामाजिक बदल जे आहे, प्रचंड वेगाने समाज बदलतो आहे. आपण ज्याला म्हणतो जागतिकीकरण, आणि त्याच्यामध्ये माणसाची होणारी होरपळ असेल, जागतिकीकरणामध्ये माणसाचे होणारे वैचारिक बदल असतील, त्याच्यामध्ये माणूस एकटा होत चालला. आणि त्याच्यामुळे होतं काय की माणसं अशा पद्धतीनं स्वकेंद्रित होत जातात. आणि मग त्यांच्या भावविश्वात जर असे काही आडसर आले, घरामध्ये एखादा मनोरुग्ण असेल तर तो त्यांच्या भावविश्वामध्ये आलेला अर्थ असतो. आणि मग अशा वेळेस त्या व्यक्तीला दूर सारून आपलं आयुष्य आनंदामध्ये जगावं, त्याने त्याचे आयुष्य कसंही जगलं तर इतकी टोकाची, आपण ज्याला म्हणतो, तुटले पण झालेलं आहे. आणि नात्यामध्ये अत्यंत विस्विषितपणा आलेला आहे. त्याच्यामुळं जी काळजी घेणं म्हणू आपण त्याला, किंवा त्या व्यक्तीकडे बघणं म्हणून, हे सगळं संपलेलं आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 20 महिला मनोरुग्ण आहेत. त्यांच्यातल्या काही बऱ्या झालेल्या आहेत, काही त्या मार्गावर आहेत. जगणं कशाला म्हणतात ना, ह्याला जगणं म्हणतात. रस्त्यावरचं आयुष्य झेललेल्या या महिलेला आपलं घर मिळालं, तिच्या अश्रूंचा बांध फुटला, पण नकळत आपले डोळे मात्र ओले झाले. औषधोपचारांबरोबरच त्यांच्या आहाराकडे जास्त लक्ष पुरवलं जातं, त्यांचं कुपोषण नाहीसे करण्यासाठी. त्यामुळे सकाळी चहा, पोहे, शिरा असा नाश्ता असतो आणि मग चौरस जेवण असतं. सकाळच्या जवळजवळ 30 पोळ्या आणि संध्याकाळच्या 30 पोळ्या, म्हणजे आठवड्याला 5 पायल्या गहू लागतात. 5 25 किलो आठवड्याचं साधारणतः खाय. आणि रोजचा 2 किलो तांदळाचा भात, वरण भात, भाजी पोळी, सकाळी नाश्ता. हो, भाजी जवळजवळ 10 ते 15 किलो भाजी लागते महिन्यात, आठवड्यालाच. डाळी वेगळ्या, वरणासाठी डाळ वेगळी आणि बाकीचा भाजीपाला वेगळा. मग त्यांना आवर्जून हिरव्या पालेभाज्या पण खायला देतो, कारण विटॅमिन्स मिळाले पाहिजेत. प्रोटीनयुक्त चांगलं, कारण कुपोषित असतात, त्याच्यामुळे आहार सकसच आहार पाहिजे. आणि सायकेट्रिक गोळ्यांमुळं त्यांना काय होतं, भूक जास्त लागते, त्याच्यामुळे आहार एक व्यवस्थितच दिला पाहिजे. संध्याकाळी बागकाम करण्यात येतं. त्यांना आता एखादा व्यवसाय देण्यासाठी डॉक्टरीणबाई प्रयत्नशील आहेत. बाकी रोजची निरनिराळी कामं बऱ्या झालेल्या महिला करतात, एकमेकींना मदत करतात. या साऱ्यांच्या भाषा वेगवेगळ्या आहेत, पण तरीही संवाद साधला जातो प्रेमाच्या बोलीतून.
छोड़ो वो बातें, जो काढायला वो अपना नहीं था, अपना है तो इधर आ गए ना. कॉम्पेन्सेशन फॉर लँड इन खराडी. टाइम्स न्यूज नेटवर्क. पुणे द स्टँडिंग. चांगलं काम आहे. मनोविकृती ते मागं टाकून पुढं कार्य करतात ना. मन तर आधी चांगलं पाहिजे ना माणसाचं, मनाशिवाय काय. 70 वर्षांची ही वृद्धा दाक्षिणात्य भाषेत बोलते. कमरेखाली हिच्या संवेदना नाही. डॉक्टर तिला लहान मुलासारखं कडेवरून हिंडवतात. अच्छा काम कर रहा है ना, ऐसा तो कोई नहीं करता ना. बेटा भी नहीं करता ना ऐसा. तो बेटा है तुम्हारा, है ना. छानपैकी अशी वेगवेगळे संस्कृतमध्ये मंत्र वगैरे. तिचं नाव संयुक्त आहे. संयुक्त ना, संयुक्त. ती त्यांना माझा कृष्णा म्हणते. डोळ्यांनी आशीर्वाद देते. ती मला नमस्कार करत असते. अशीच ही एक रुग्ण थोडी बरी होते आहे, पण डोळे शोध घेत आहेत सख्या भावाला. तो चहा पिऊन येतो म्हणाला, इथे बस म्हणाला. तो येईल ना. तर काय ते बोलतो मुलगा, कल्पेश बोलला इथे उभी राहा, जाऊ नको. मी बोलली आई मी येते, मला कंटाळा आला. वेड्या बहिणीची रे वेडी माया, वेड्या बहिणीची रे वेडी माया. रस्त्यावर सोडून जाणाऱ्या रक्ताच्या नात्याची ओढ मनताब्यात नसलेल्या या साऱ्या जीवांना आजही आहे. मग या साऱ्यांची रक्ताची नाती अशी थिजलेली काय आहेत हो? रस्त्यावर मरण्यासाठी सोडून दिलेल्या ह्या जीवांना कोणी नवजीवन देत असेल तर त्यांना कायद्याचा बडगा दाखवण्यापेक्षा आपण त्यांच्या मागे उभं राहायला नको? यशोदा आणि तिची ही लेक दोघींचंच रस्त्यावरचं जग होतं, वेदनामय. पण आता त्यांना भूतकाळ आठवत नाही, भविष्यकाळ मात्र त्यांना हवा आहे. हीच या दोघांच्या कार्याची पावती आहे. हे स्वप्न आम्ही पाहिलं होतं, तो ध्यास धरला होता, चिकाटी प्रामाणिकपणा होता. ते स्वप्न आज आम्ही प्रत्यक्षात आपण पाहतोय, साकारलंच. स्वप्न जर खरे असतील, प्रामाणिकपणा असेल तर ते खरे होतात. हे लक्षात आलंय. हे सगळं मूकपणे त्या सहन करत असतात. आपणही डोळ्यावरती कातडे पांघरून आपल्याला माहीतच नाही असं म्हणत असतो. आणि जो कुठेतरी बसलेला परमेश्वर आहे तो हे सगळं शांतपणे मूकपणे बघत असतो. याचं खूप खूप दुःख होतं या गोष्टीचं. त्याचा काय दोष असतो त्या विचाराचा? मनच त्याचं ताकद नाही, मनावरच परिणाम झालाय. जे मन सगळ्या शरीराला रेग्युलेट करतं तेच ताकद नाही, त्याच्यावरती अत्याचार केला. ज्या नात्यांनी फसवलेला आहे, ज्या नात्यांनी प्रचंड वेदना दिलेल्या आहेत, त्या नात्यांची खूप ओढ असते त्यांना, आणि ती मानवी स्वभाव आहे. आज ह्या साऱ्या जणी इथे सुरक्षित आहेत, पण यांना ह्यांचे आप्त स्वकीय स्वीकारतील, त्यांना त्यांच्या घरी घेऊन जातील, तीच या दोघांच्या यशाची पावती असेल. त्यासाठी आपणा सर्वांना आमच्यातर्फेही एक आवाहन आहे की ह्यांच्यापैकी तुमच्या ओळखीचं कोणी असेल तर जरूर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधा आणि ह्या सगळ्या महिलांना त्यांचं घर मिळवून देण्यामध्ये त्यांना मदत करा. आपल्यापैकी कोणी जर यांना ओळखत असेल, यांचं घर कोणाला माहिती असेल, यांचं कुटुंबीय कोणाला माहिती असतील तर कृपया आमच्याशी जर संपर्क साधला तर या आता बऱ्या झालेल्या आहेत. या आता स्वतःची कामं स्वतः करू शकतात, शिवाय ते इतरांनाही मदत करतात त्यांच्या आपापसामध्ये. तर आपण त्यांना घरी घेऊन जाऊ शकता. घरी घेऊन गेलं, कुटुंबामध्ये जर त्यांचं पुनर्वसन झालं तर ती खूप चांगली गोष्ट आहे. या मनोरुग्ण स्त्रिया घरी गेल्यात हीच आमच्या कार्याची, दोघांच्या कार्याची पावती आहे असं समजतात. लोकविलक्षण असंच हे कार्य. या साऱ्यांप्रती आपल्याला करुणा वाटत असते. सरकारी योजनांना सहाय्यभूत होणारे हे सारे प्रयत्न आहेत. मानसिक रोग आणि मानसिक आजार यांच्याप्रती जनजागृती व्हावी हाच आमचा उद्देश होता. तसं पाहिलं तर आपल्या जगण्याच्या सर्वांगाला स्पर्श करणाऱ्या या सरकारी योजना असतात आणि या सरकारी योजनांची सरकारी पातळीवरती अंमलबजावणी होतच असते. पण जेव्हा
वैयक्तिक पातळीवरती या सरकारी योजनांची यशस्वी अंमलबजावणी होते तेव्हा त्या सरकारी योजनांची ती यशस्वीतता असते आणि तेच आपण सारं ह्या भागामध्ये अनुभवलं. असे काही स्वयंसेवी संस्था असतील किंवा काही सामाजिक संस्था आहे की ज्या अशा रुग्णांना जर मदत करत असतील, त्या रुग्णांना रस्त्यावर पडलेल्या रुग्णांना घेऊन जर त्यांना घरी आणून त्यांची काळजी घेऊन त्यांना वेळेत औषधोपचार करून आणि त्यांचं जर पुनर्वसन केलं आणि त्यानंतरही त्यांना त्यांच्या नातेवाईकांकडे जर कुणी त्याच्यानंतर सुपूर्त केलं तर ही खूपच महान कार्य आहे असं मी तरी मानतो. आणि निश्चितच समाजाने पण असे जे काही उपक्रम असतील त्या उपक्रमाला पाठबळ दिलं पाहिजे. आपल्याला ही समाजाला दाखवायचं, या सोसायटीला दाखवायचं की ही माणसं आहेत, ही जगू शकतात, स्वतःच्या पायावर उभू शकतात. तुमच्या आमच्यासारखीच ही हाडामासाची माणसं आहेत. या छोट्याशा घरट्यामध्ये एक वेगळंच कुटुंब नांदतंय. हरवलेल्या अनोळखी मनांना वेगळीच नाती मिळत आहेत. हे सारं बघून आपल्याही घशात कुठेतरी आवंढा अडकतोय. सुख मानावं की दुःख हेही कळत नाही आहे. क्षणभर विचार केल्यानंतर जाणवतंय की आपण सुखच मानूया. इतक्या वेदनामय हालपेष्टांच्या जगण्याला सुद्धा प्रेम, वात्सल्य आणि माया असलेला असा निवारा मिळू शकतो या भरोशावर आपण सुख मानूया आणि इथेच थांबूया. अशा प्रकारचे अनेक प्रयोग आपल्याही भागात कुठे होत असतील ज्याची यशस्वी अंमलबजावणी झाली आहे ती सर्व तुम्ही आमच्यापर्यंत जरूर कळवा. त्यासाठी आमचे ईमेल आय डी आहे janatadarbar@yahoo.in. या ईमेल आय डीवरती आपण आपली मतांतर विचार जरूर आम्हाला कळवा. एक सकारात्मक पाऊल आपण सर्वजण मिळून टाकूया. चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं या विचारांनी प्रेरित झालेला हा तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार. आपण सर्वजण त्याच्यामध्ये सामील व्हा. जनता दरबार.